हाय फ्रेंड्स, आज मी माझ्या जुन्या ड्रेस पासून 1.5 वर्षाच्या मुलीसाठी खूपच छान कॉर्ड सेट तयार केला आहे. कमी खर्चात आणि घरच्या घरी हा ड्रेस कसा बनवला ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. चला तर मग सुरू करूया. हे मी अस्तर घेतलेला आहे. मेन फॅब्रिक नाही हा. आपण या अस्तरला 4 फोल्ड करून घेणार आहोत. म्हणजेच की मी आधी डबल फोल्ड केलं होतं, आता आपण 4 फोल्ड करून घेतला. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने फोल्ड करते तर. आपण या अशा पद्धतीने 4 फोल्ड करून घेणार आहोत. अगदी बेसिक आणि खूप छान पद्धतीने मी या ड्रेसची कटिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मी 7.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. 7.5 इंचावर मी इथे मार्किंग करून घेतली. त्यानंतर आपण उंची घेऊया. उंची घेतलेली आहे मी 11 इंच. कारण वरती आपले 3 इंचाचे आपण बंद लावणार आहोत. त्यामुळे मी 11 इंच उंची घेतलेली आहे. आपण सेम 7.5 इंच खालीही आणि वरतीही सेम घेतलं. आता आपण इथे 2 इंच डाऊन करायचं, म्हणजे 2 इंच अलीकडे मार्किंग करून घ्यायची समोरच्या मार्किंग पासून. इथे आपण 2 इंच मार्किंग केली. त्याच्यानंतर आपण 3 इंच डाऊन म्हणजे 3 इंचावर खाली मार्किंग करायची आणि एक बॉक्स तयार करायचा. तो आपला आर्म होलचा भाग आहे. मी आधी वेगळ्या पद्धतीने केलं होतं. तिथे आपण आर्म होलला तशी मार्किंग करून गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एकदम इझी आपली कटिंग ही आपली मार्किंग झाली. आपण आता कटिंग करून घेऊया. एकदम इझी पद्धतीने मी इथेही असंच केलं आहे. साईडला तो एक जॉईंट पार्ट आहे, त्यामुळे आपण तो कट करून घ्यायचा बस, बाकी काहीच नाही. आणि तुम्ही बघू शकता किती इझिली मार्किंग केली आणि कटिंगही झाली आपली. अशा छोट्या छोट्या प्लेट्स पडणार आहे. जेव्हा आपण इथे बंद अटॅच करू तेव्हा तिथे अशा प्लेट्स पडतील आणि अशा या पद्धतीने टॉप पार्ट तयार होईल. चला चला तर मग हा आपला टॉप पार्ट तयार झालेला आहे. आपण आता मेन फॅब्रिक वरती जे अस्तर आपण कटिंग करून घेतलं आहे ते ठेवून मेन फॅब्रिकला आपण कटिंग करून घेणार आहोत. मेन फॅब्रिकला कटिंग करत असताना मी प्रत्येक साईडने एक एक 1.5 इंचाची एक्स्ट्रा कपडा सोडलेला आहे. जेव्हा आपण ते स्टिच करून घेऊ तेव्हाच ते म्हणजे आपल्याला कळेल ऍडजस्टमेंट कशी करायची काय. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कटिंग केलेली आहे. हा आपला टॉप पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण बॉटमची तयारी करू. बॉटम मी शॉर्ट ठेवलेली आहे. एकदम शॉर्ट म्हणजे नीच्या वरती आहे बॉटम. तर तुम्ही बघू शकता मी बॉटमची कशा पद्धतीने मार्किंग करते. तर सगळ्यात आधी मी 8 इंच लंबाई घेतली आहे, म्हणजे उंची घेतली आहे मी 8 इंचावर आणि रुंदी घेतली आहे मी 8 इंच. दोन्ही 8-8 इंचच घेतलेलं आहे. 1.5 वर्षाचं बाळ आहे, त्यामुळे ते सफिशियंट आहे. तुम्ही बघू शकता मी इथे घेतलेलं आहे सेम. दोन्ही साईडनं आपण त्याला 8-8 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि मी आता जी खालची साईड आहे तुम्ही बघू शकता, खालच्या साईडला मी अलीकडे 1.5 इंचावर डाऊन करून घेतलं, तिथं मार्किंग केलेली आहे. आणि तिरप्या रेषेमध्ये मी 6 इंचावर मार्किंग केली आणि 2 इंचावर तिथे मार्किंग करून घेतलेली आहे. म्हणजे तो मी तिथे काटकोन तयार करून घेतलेला आहे. त्याला आपण गोलाई त्याला आपण नेफा म्हणता येईल पॅन्टचा. आणि खाली जी 1.5 इंचाची मार्किंग केली होती ती आपण क्रॉस तशी तिरपी रेषा मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता वरती मला एक 1.5-2 इंचाची पट्टी लावायची आहे. तर त्यासाठी मी त्याची मार्किंग त्याला आपण वरती वेगळी लावून घेणार आहोत. इलास्टिक बसवायची, त्यामुळे आपण ह्या पूर्ण पॅन्टच्या अस्तरला आपण कट करून घेणार आहोत. खूप इझी पद्धतीने मी तुम्हाला मार्किंग सांगितली आणि त्याच मार्किंगवर आपण कटिंग करून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता ही आपली पॅन्टची मार्किंग आणि कटिंग दोन्हीही झालेलं आहे. आपल्याला आता मेन फॅब्रिकवर कटिंग करायची आहे. पॅन्टला कटिंग केल्यानंतर अशा पद्धतीने दिसते. तर जेव्हा आपण वरती इलास्टिक जॉईन करू तेव्हा ती बरोबर व्यवस्थित आपला शेप मध्ये येऊन जाईल. ही आता अशी दिसते, पण जेव्हा आपण इलास्टिक वगैरे लावू तेव्हा ती वेगळी जशी आपली शॉर्ट असते तशी दिसून जाईल. हा मेन फॅब्रिक घेतला आहे मी. त्यावर आपण आता जी पॅन्टची कटिंग केली आहे अस्तरवरची ती आपण कटिंग करून घेणार आहोत. सेम टॉप पार्ट सारखंच मी बॉटमलाही एक 1.5 इंचाची गॅप ठेवून, म्हणजे साईडनं कपडा ठेवून त्याचीही आपण कटिंग करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने याची कटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता
मी टॉप पार्ट आणि बॉटम पार्ट दोन्ही आपली कटिंग आणि मार्किंग झालेली आहे. आता हा आपला बॉटमचा पार्ट आहे, म्हणजे शॉर्ट पॅन्ट आणि हा टॉपचा पार्ट. ऑलमोस्ट आपलं दोन्ही कटिंग झालेली आहे, मार्किंग आणि कटिंग. आता मी जी पॅन्ट साठी वरती इलास्टिक जॉईन करणार आहे, त्यासाठी मी अस्तरची जी पट्टी लावणार आहे ती मी 3.5-4 इंचाची मार्किंग करून एक लंबी स्ट्रेट पट्टी कट करून घेतली आहे. बस बाकी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ नेक्स्ट आहे. त्या व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.